नमस्कार मित्रांनो, ऑटोमोबाईल मराठी या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज जर बघितलं, आजचा व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग असणार आहे। आणि या गाडीचं जर व्हिडिओ बघितलं तर मराठीमधून सर्वात आधी आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार। आणि मित्रांनो, ही जर गाडी बघितली तर ही आहे कबीरा मोबिलिटी कंपनीकडून येणारी इलेक्ट्रिक बाईक KM3000। आणि मित्रांनो, या KM3000 या बाईकबद्दलच आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत। मराठीमध्ये गाडीमध्ये फीचर्स कोणकोणते देण्यात आलेले, बॅटरी स्पेसिफिकेशन काय, आणि या गाडीची बॅटरी फुल चार्ज केल्यानंतर तुम्हाला किती किलोमीटरची रेंज ती मिळणार आहे, आणि वॉरंटी वगैरे काय, ऑन रोड किंमत किती असणार आहे, आणि या गाडीवरती गव्हर्नमेंटची सबसिडी देखील अवेलेबल आहे। तर अशी सर्व माहिती जी ते आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये मराठीमधून बघणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून काय होईल की येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे ते तुम्हाला सर्वात आधी येईल। आणि मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असले तर नक्की लाईक आणि कमेंट करत चला। लाईक आणि कमेंट केल्यामुळे व्हिडिओ जो आहे तो खूप लोकांपर्यंत जात असतो आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा जो व्हिडिओ तो नक्की शेअर करा। त्यानंतर मित्रांनो, खूप खूप धन्यवाद। कबीरा मोबिलिटीचं जे शोरूम आहे पुण्यामध्ये वाकड या ठिकाणी, ऑटो ईस्ट LLP कबीरा मोबिलिटी शोरूम, जे की वाकडमध्ये आहे। आणि या शोरूममध्ये जर बघितलं तर कबीरा मोबिलिटीच्या सर्व बाईक ज्या आहेत त्या अवेलेबल आहे। जर तुम्हाला पुण्यामधनं ही जी बाईक घ्यायची असेल कबीरा मोबिलिटीच्या, तुम्ही ऑटो ईस्ट LLP वाकड पुणे या शोरूमला नक्की भेट देऊ शकता। शोरूमचे सर्व कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि ॲड्रेस जो आहे तो व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिले, तर तुम्ही नक्की यांना कॉन्टॅक्ट देखील करू शकता किंवा शोरूमला भेट देखील देऊ शकता। शोरूमचं बघितलं तर वाकड या ठिकाणी आहे आणि तुम्ही शोरूमला येऊन या गाडीची टेस्ट राईडसुद्धा घेऊ शकता। आणि मित्रांनो, चला तर मित्रांनो व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट करूया। मित्रांनो, आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। आणि गाडीचा लुक जर बघितलं तर एक स्पोर्ट बाईक जे ते तुम्हाला बघायला मिळेल KM3000, आणि गाडी दिसायला सुद्धा चांगली, आणि हा जो रेड कलर आहे तो सुद्धा गाडीच्या लुकला चांगला दिसत आहे। आणि मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला या गाडीची KM3000 ची चावी दाखवतो, चावी जी ती कशी आहे ते। आणि चावी जर बघितली तर अशा प्रकारची बेसिक चावी जी तुम्हाला कंपनीकडून प्रोव्हाइड केली जाते, आणि चावीसुद्धा जी ती अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता। या KM3000 ची चावी जी ती अशी देण्यात आलेली, आणि गाडीसोबत जी ती तुम्हाला एक चावी जी बघायला मिळेल। त्यानंतर मित्रांनो, आता आपण फ्रंटने चालू करूया। गाडीचा लुक समोरनं बघू शकता, अतिशय सुंदर लुक जो आहे तो कंपनीने या KM3000 मध्ये दिला आहे। आता आपण फ्रंटने चालू करूया, आणि फ्रंटचा लुक जो आहे गाडीचा तो सुद्धा एक स्पोर्ट लुक तुम्हाला बघायला मिळेल, आणि दिसायला सुद्धा गाडी जी ती चांगली आहे। आणि इथे मडगार्ड फेंडर जर बघितला तर तो सुद्धा एक मजबूत आणि चांगल्या क्वालिटीचा दिलेला आहे, आणि इथे कबीरा मोबिलिटीचा लोगो सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल। आणि फ्रंटला जर टायर साईज बघितलं, जर 17 इंचेसचे टायर जे ते तुम्हाला फ्रंटला आणि रिअरला दोन्ही ठिकाणी दिलेले आहे या KM3000 मध्ये। आणि फ्रंटला जे ते डिस्क ब्रेकचा यूज झालेला आहे। डिस्क ब्रेक जर बघितला तर 280 mm डायमीटरचा डिस्क ब्रेक जो आहे तो कंपनीने इथे दिलेला आहे फ्रंटला। आणि या बाईकमध्ये जर बघितलं तर कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम सुद्धा जी ती कंपनी दिली आहे। कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम म्हणजे जेव्हा तुम्ही गाडी चालवत असाल आणि ब्रेक अप्लाय केला तेव्हा पुढचा ब्रेक जो लागतो त्यासोबतच मागचा ब्रेक सुद्धा जो आहे तो हळूहळू लागत असतो, त्यामुळे त्याला जे ते कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम असं सुद्धा म्हटलं जातं, ते सुद्धा जे ते या KM3000 या बाईकमध्ये देण्यात आलेले। त्यानंतर मित्रांनो, समोरचा लुक तुम्ही अशा प्रकारे बघू शकता। आणि समोर इथे जर बघितलं तर इथे एक वायझर दिलेला आहे, विंडशील सुद्धा जी ती चांगली देण्यात आलेली आहे, आणि त्याला वायझर देखील म्हणू शकता, आणि तो सुद्धा एक चांगला आहे। आणि इथे वायझरवरती कबीरा मोबिलिटीचा लोगो सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल। त्यानंतर मित्रांनो, ग्राफिक जर बघितलं तर या साईडला सुद्धा तुम्हाला व्हाईट कलरचं ग्राफिक जे ते बघायला मिळेल। आणि हेडलाईटचं बघितलं तर हेडलाईटच्या बाजूला जे ते डे टाईम रनिंगला DRL देण्यात आलेले ते सुद्धा LED मध्ये आहेत। समोरचा हेडलाईटचा जर लुक बघितला तो सुद्धा एक स्पोर्टी लुक जो आहे तो कंपनीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि ते सुद्धा एक चांगलं दिसतं। आणि हेडलाईटचा जर सेटअप बघितला तर तो फुल्ली LED हेडलाईट जे ते कंपनीने या कबीरा मोबिलिटीच्या KM3000 या बाईकमध्ये देण्यात आले। आणि व्हिडिओमध्ये तुम्ही यांचा थ्रो वगैरे जो तो कसा आहे तो सुद्धा बघू शकता। आणि मिररचं बघितलं तर एक ब्लॅक कलरमध्ये देण्यात आलेले, आणि मिररची क्वालिटी सुद्धा जर बघितली तर ती सुद्धा एक चांगली, आणि रेड आणि व्हाईट कलरचं ग्राफिक जे ते तुम्हाला बघायला मिळेल, आणि हा कलर सुद्धा जो आहे तो खूप चांगला दिसत आहे। आणि गाडीचा साईड लुक तुम्ही बघू शकता, गाडी साईडनी जे ते अशी आहे दिसायला। त्यानंतर मित्रांनो, फ्रंटला जर सस्पेन्शन बघितले या KM3000 या बाईकमध्ये, तर फ्रंटला टेलिस्कोपिक सस्पेन्शन जे ते देण्यात आलेले तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता। आणि इंडिकेटर जर बघितले तर या साईडला देण्यात आलेले, आणि ते सुद्धा LED इंडिकेटर जे ते तुम्हाला बघायला मिळेल। आणि गाडीचा तुम्ही या साईडने लुक बघू शकता, एक स्पोर्टी लुक जो आहे तो कंपनीने दिलेला आहे या KM3000 या बाईकमध्ये। आणि साईड लुक जो आहे तो अशा प्रकारे, आणि ग्राफिक जर बघितलं ते सुद्धा एक चांगलं केलेलं आहे, आणि त्यामुळे या गाडीचा लुक सुद्धा खूप चांगला दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, गाडीच्या डायमेन्शनबद्दल बोलू। गाडीचे जर डायमेन्शन बघितले तर गाडीची जी टोटल लेंथ आहे ती 2100 mm इतकी आहे। गाडीची जी विड्थ बघितली ती 760 mm इतकी, आणि गाडीची जर टोटल हाईट बघितली तर ती आहे 1200 mm इतकी। आणि गाडीचा व्हील बेस जो आहे तो सुद्धा चांगला दिलेला आहे। व्हील बेस जर बघितलं तर 1430 mm इतका आहे, आणि ग्राउंड क्लिअरन्स जर बघितलं तर 170 mm ग्राउंड क्लिअरन्स जो इतका आहे KM3000 या बाईकचा। आणि सीट हाईट जर बघितलं तर 830 mm
इतकी देण्यात आलेली आणि साईड लुक गाडीचं तुम्ही अशा प्रकारे जो तो बघू शकता। त्यानंतर मित्रांनो या साईडचा लुक सुद्धा तुम्ही गाडीचा बघू शकता आणि या साईडला सुद्धा ग्राफिक जे ते करण्यात आलेले ते सुद्धा गाडीच्या लुकला चांगलं दिसतं आणि एक स्पोर्ट बाईक जी ते तुम्हाला बघायला मिळेल। आणि जर इथे खाली बघितलं तर साईड स्टँड सुद्धा देण्यात आलेले आणि फुटरेस्ट जर बघितले जे फुटपेक आपण म्हणतो पाय ठेवण्यासाठी ते सुद्धा एक ॲल्युमिनियम फिनिशमध्ये देण्यात आलेले। त्याची क्वालिटी जर बघितली तर ती सुद्धा एक चांगली देण्यात आलेली। त्यानंतर या साईडला जर बघितलं इथे KM3000चं ब्रँडिंग जे ते तुम्हाला बघायला मिळेल जे की चांगलं दिसतं आणि या साईडला जर बघितलं इथे सुद्धा ग्राफिक जे ते करण्यात आलेले त्यामुळे गाडीचा लुक सुद्धा जो आहे तो चांगला दिसतं। त्यानंतर इथे खाली जर बघितलं तर इथे सारी गार्ड सुद्धा दिलेलं आहे कंपनीने, ते सुद्धा एक सेफ्टी म्हणून चांगलं आहे। नंतर मित्रांनो सीट क्वालिटी जर बघितली तर सीट जे ते चांगलं दिलेलं आहे आणि कुशनिंग वगैरे जर बघितलं तर सॉफ्ट मटेरियलचा यूज जो आहे या सीटमध्ये करण्यात आलेले आहे आणि सीट जे ते तुम्ही कम्फर्टेबल या सीटवर बसून राईड देखील करू शकता आणि सीटची क्वालिटी सुद्धा जी ती चांगली दिलेली आहे। साईड लुक गाडीचं तुम्ही बघू शकता आणि इथे सुद्धा व्हाईट कलरचं ग्राफिक जे ते करण्यात आलेले त्यामुळे गाडीचं लुक तो सुद्धा जो आहे तो चांगला दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो आता आपण रिअर प्रोफाईल बघूया गाडीचा, पाठीमागनं गाडीचा लुक जो आहे तो कसा आहे आणि अशा प्रकारचा रिअरचा लुक जो आहे तो पाठीमागचा आहे। नंतर मित्रांनो रिअरचा लुक जर बघितला गाडीचा तर रिअरला जर टेल लाईटचं डिझाईन बघितलं ते सुद्धा एक चांगला आणि युनिक डिझाईनचं टेल लाईट जे ते तुम्हाला KM3000 मध्ये बघायला मिळेल आणि इंडिकेटर जर बघितलं तर ते सुद्धा LED मध्ये देण्यात आलेले आणि इथे जर बघितलं तर इथे एक छोटा लाईट सुद्धा इल्युमिनेशन लाईट जो की रात्रीच्या वेळेस नंबर प्लेटवर पडत राहील आणि नंबर प्लेट लावण्यासाठी कंपनीने इथे जागा दिलेली जे की गाडी पासिंग वगैरे झाल्यानंतर तुम्ही ग्रीन नंबर प्लेट जी ते इथे लावू शकता। त्यानंतर इथे खाली एक रिफ्लेक्टर सुद्धा दिलेला आहे आणि टायर हगर सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो या साईडला जर बघितलं या साईडला सुद्धा रिअरला तुम्हाला डिस्क ब्रेक बघायला मिळेल जो की 220 mm डायमीटरचा डिस्क ब्रेक जो इथे देण्यात आलेला आहे आणि टायर साईज जर बघितलं तर टायर साईज सुद्धा सेम आहे, 17 इंचचे ट्यूबलेस टायर जे ते तुम्हाला या KM3000 मध्ये देण्यात आलेले जे की ॲलोव्हील सोबत येतात। ॲलोव्हीलचं डिझाईन जर बघितलं ते सुद्धा एक चांगलं दिलेलं आहे कंपनीने। त्यानंतर मित्रांनो आता आपण मोटरबद्दल बोलूया। या KM3000 बाईकमध्ये जर मोटर बघितली, मोटर स्पेसिफिकेशन जर बघितलं तर 3500 वॅटची डेल्टा EV BLDC हब मोटर जी ती देण्यात आलेली जी की वॉटरप्रूफ मोटर आहे आणि IP67 रेटिंगसुद्धा आहे या मोटरला आणि वॉटरप्रूफ मोटर आहे। जर तुम्ही पावसात वगैरे गाडी चालवली तर वॉटरप्रूफ मोटर जी आहे ती कंपनीने दिलेली आहे आणि ही जर मोटर बघितली BLDC हब मोटर ती रिअर व्हीलमध्येच माउंट करण्यात आलेली आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता अशा प्रकारे आहेत। आणि मित्रांनो या KM3000 या बाईकची जर टॉप स्पीड बघितलं तर ती 100 km/h इतकी टॉप स्पीड जी ते कंपनीने दिलेली आहे या KM3000 बाईकमध्ये। त्यानंतर मित्रांनो बाईकचा या साईडचा लुक बघू शकता, गाडी जी ती अशी आहे दिसायला सुद्धा आणि इथे सुद्धा जर बघितलं तर KM3000चं बॅजिंग जे ते तुम्हाला बघायला मिळेल आणि समोरचा लुक जो आहे तो सुद्धा एक चांगला अट्रॅक्टिव्ह आणि स्पोर्ट लुक जो आहे तो तुम्हाला या KM3000 या बाईकमध्ये बघायला मिळेल। त्यानंतर मित्रांनो या KM3000 या बाईकची जर बॅटरी बघितली तर बॅटरी जी ती इथे देण्यात आलेली आहे जे की फिक्स बॅटरी आहे, तुम्हाला बॅटरी जी ती काढता येणार नाही आणि बॅटरीचं जर स्पेसिफिकेशन बघितलं तर 4.1 किलोवॅटची 72 व्होल्ट 57 अँपिअरची लिथियम फेरोफॉस्फेट बॅटरी जी ती कंपनीने या KM3000 बाईकमध्ये देण्यात आलेली आहे आणि या बॅटरीचं जर चार्जिंग सायकल बघितली तर 3000 चार्जिंग सायकल जे ते तुम्हाला या बॅटरीमध्ये बघायला मिळेल। आणि जर ही बॅटरी तुम्हाला फुल चार्ज करायची असेल जे की कंपनीचं चार्जर जे येते बाईकसोबत जे चार्जर तुम्हाला बघायला मिळेल त्या चार्जरने जर बॅटरी चार्ज करायची असेल तर 6 तास 30 मिनटं लागतात बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी। जर तुम्ही गाडीची जी बॅटरी आहे ती फास्ट चार्जिंगनी जर चार्ज केली तर 2 तासात बॅटरी जी ती फुल चार्ज होते आणि या बॅटरीला फुल चार्ज करण्यासाठी जर इलेक्ट्रिसिटी युनिट जर बघितलं तर 4 ते 5 युनिट लागतात बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी आणि चार्जर स्पेसिफिकेशन जर बघितलं तर 82 व्होल्ट 8 अँपिअरचं चार्जर जे ते तुम्हाला कंपनीने यासोबत दिलेले जे की तुम्ही व्हिडिओमध्ये फोटो वगैरे चार्जरचं बघू शकता। अशा प्रकारचं चार्जर जे ते कंपनीने या बाईकसोबत दिलेले त्यांनी तुम्ही बॅटरी जी ती चार्ज करू शकता। जर तुम्हाला त्या चार्जरनी बॅटरी चार्ज करायसाठी तर चार्जिंगचा जो पोर्ट आहे तो कंपनीने या साईडला इथे दिलेला आहे जिथे तुम्ही बॅटरीसोबत येणारे जे चार्जर आहे गाडीसोबत येणाऱ्या चार्जरनी इथे तुम्ही चार्जर लावून बॅटरी जी ती फुल चार्ज देखील करू शकता। त्यानंतर रिअरला सस्पेन्शन जर बघितलं तर मोनोशॉक सस्पेन्शन जे ते KM3000 बाईकमध्ये देण्यात आलेले जे की चांगलं आहे आणि फुटरेस्ट जर बघितलं तर फुटरेस्टसुद्धा जी त्याची क्वालिटी वगैरे जी ती सुद्धा जी ती चांगली दिलेली आहे आणि ॲल्युमिनियम फुटरेस्ट जे ते तुम्हाला या बाईकमध्ये बघायला मिळेल। त्यानंतर गाडीचा साईड लुक तुम्ही बघू शकता अशा प्रकारे। आता आपण हँडलबारवरती कंट्रोल वगैरे काय काय देण्यात आलेले ते आता आपण बघूया। आधी मित्रांनो ही जी बाईक आहे KM3000 या बाईकवरती जर वॉरंटी वगैरे बघितली तर मोटरवरती जर वॉरंटी बघितली तर 1 वर्षाची आहे आणि बॅटरीवरती वॉरंटी जर बघितली तर 3 वर्षाची वॉरंटी जी ती कंपनीने या KM3000 या बाईकवर दिलेली। आता आपण बघूयात हँडलबारवरती कंट्रोल वगैरे काय काय देण्यात आलेले आणि समोरचा लुक जो आहे तो फ्रंटचा इथे बघू शकता, गाडी जी ती अशा प्रकारे जी ते तुम्हाला बघायला मिळेल आणि लुकसुद्धा गाडीचा जो आहे तो चांगला दिलेला आहे।
तर मित्रांनो इथे बघूया जो ब्रेक लिव्हर दिलेला आहे रिअरचा आणि फ्रंटचा जो ब्रेक लिव्हर आहे तो ॲडजस्टेबल लिव्हर जे ते कंपनीने दिलेले आहे आणि इथे सुद्धा कबीरा मोबिलिटीचा जो लोगो आहे तो इथे तुम्हाला बघायला मिळेल। त्यानंतर इथे जर बघितलं तर इथे ग्रिप जर बघितली लिव्हरची ती सुद्धा चांगली दिलेली आहे कंपनीने आणि स्विचेस जर बघितलं तर हाय बीम लो बीमचं स्विच जे ते तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे। इंडिकेटरचं स्विच जे ते लेफ्ट अँड राईट इंडिकेटर जे ते तुम्ही इथनं देऊ शकता आणि हॉर्नचं स्विच जे ते इथे देण्यात आलेलं आहे। गाडीचा हॉर्नचा आवाज ऐकूया कसा आहे तो, गाडीचा हॉर्नचा आवाज सुद्धा जो आहे तो देखील लाऊड देण्यात आलेला आहे आणि चांगला हॉर्न जो आहे तो या बाईकमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। त्यानंतर इथे इग्निशन स्विच आहे, इथे तुम्ही गाडीची चावी जी ती लावू शकता। त्यानंतर हँडल बारचं बघितलं तर क्लिप ऑन हँडल बार जे ते तुम्हाला या बाईकमध्ये देण्यात आले जे की चांगलं आहे आणि गाडी चालवताना सुद्धा तुम्हाला कम्फर्टेबल तुम्ही गाडी जी ती चालू शकता। त्यानंतर राईट साईडला जर स्विचेस बघितलं तर या साईडला सुद्धा लिव्हर जे ते ॲडजस्टेबल आहेत आणि इथे जर इथे ॲक्सिलेटर लिव्हर जो आहे तो चांगली ग्रिप वगैरे सुद्धा दिलेली आहे कंपनीने। त्यानंतर मित्रांनो स्विचेस जर बघितलं तर इथे मोड्स देण्यात आलेले इको, सिटी आणि स्पोर्ट्स मोड असे 3 मोड जे ते कंपनीने या बाईकमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि त्याच्या खाली जर स्विच बघितलं तर इथे हेडलाईट ऑनचं स्विच दिलेले आहे। त्यानंतर इथे तुम्ही हेडलाईट बंद करू शकता आणि राईट साईडला जर स्विच केलं तर इथे हॅझार्ड लाईट किंवा पार्किंग लाईटचं स्विच जे ते तुम्हाला बघायला मिळेल जे की तुम्ही हे जर ऑन केलं तर गाडीचे जे चारही इंडिकेटर आहेत ते ॲट अ टाईम ब्लिंक होतात। त्यानंतर या बाईकमध्ये तुम्हाला रिव्हर्स असिस्टचं फीचर जे ते कंपनीने दिलेले आहे जे की तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे की बाईक जो आहे तो रिव्हर्स मोड जो आहे तो तुम्ही कसा यूज करू शकता। त्यानंतर मित्रांनो आता आपण डिजिटल स्पीडोमीटर बघूया या बाईकचा कसा आहे तो आणि स्पीडोमीटर तुम्हाला मी एकदा ऑन करून दाखवतो। स्पीडोमीटर ऑन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे शो होईल आणि इथे एक QR कोड सुद्धा दिलेला आहे जो की QR कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला कंपनीचं एक ॲप सुद्धा आहे रेव्स म्हणून ॲप जे ते कंपनीने लॉन्च केलेले आणि त्या ॲपमध्ये तुम्हाला भरपूर चांगले असे फीचर जे ते बघायला मिळेल जे की तुम्ही बाईकची रायडिंग हिस्ट्री वगैरे बघू शकता। तर मित्रांनो हे जर तुम्ही ॲप चालू केल्यानंतर जर तुम्हाला बॅटरी चार्ज करायची असेल कुठे जर तुम्हाला चार्जिंग स्टेशन माहीत नसेल तर तुम्ही त्या ॲपद्वारे त्या ॲपमध्ये तुम्हाला तुमच्या नियरेस्ट चार्जिंग स्टेशन जे ते कुठे आहे पुण्यामध्ये जर तुम्ही गाडी चालवत असाल आणि तुम्हाला गाडीची बॅटरी चार्ज करायची असेल तर पुण्यामध्ये जवळचे चार्जिंग स्टेशन कुठं अवेलेबल आहेत ते तुम्ही बघू शकता आणि भरपूर चांगले जिओ फेन्सिंगसारखे फीचर जे ते तुम्हाला ॲपमध्ये सुद्धा बघायला मिळेल जे की गाडीचं तुम्ही राईड मोड गाडी ॲपमधून कंट्रोल देखील करू शकता आणि खूप चांगले असे फीचर जे ते या ॲपमध्ये सुद्धा दिलेले जे की तुम्ही इथनं QR कोडनी तुम्ही QR कोड जो आहे तो स्कॅन करू शकता आणि स्कॅन केल्यानंतर तुम्हाला ते सर्व फीचर जे ते त्या ॲपमध्ये बघायला मिळेल। त्यानंतर स्पीडोमीटरचं वेळ स्पीडोमीटरसुद्धा जो आहे तो एकदम डिजिटल स्पीडोमीटर दिलेला आहे आणि कलरफुल स्पीडोमीटर जो आहे तो या KM3000 बाईकमध्ये तुम्हाला बघायला मिळेल जे की इथे स्पीडोमीटरवर बघितलं इथे क्लॉक देण्यात आलेली आहे। इथे बॅटरी पर्सेंटेज म्हणजे बॅटरी किती चार्ज आहे ते तुम्हाला या साईडला बघायला मिळेल लेफ्ट साईडला आणि बॅटरीचं जे व्होल्टेज आहे 75.2 वोल्ट एवढं व्होल्टेज जे ते बॅटरीचं तुम्हाला इथे बघायला मिळेल। त्यानंतर मध्ये जर बघितलं तर डिजिटल स्पीडोमीटर देण्यात आलेलं आहे गाडीचं किलोमीटर किती चालेल तुम्हाला या साईडला दिसेल। त्यानंतर मित्रांनो या साईडला जर बघितलं तर राईड म्हणून इथे तुम्हाला बघायला मिळेल। त्यानंतर मित्रांनो इथे जे तुम्हाला इको मोड शो होते या साईडला आता तुम्हाला मी दाखवतो इथे मी इको मोड ऑन केलेला आहे त्यामुळे तुम्हाला इथे स्पीडोमीटरवर इको मोड बघायला मिळेल जे की तुम्हाला एक कलरफुल डिस्प्ले जो होतो तुम्हाला इथे बघायला मिळेल। त्यानंतर मी जर ना सिटी मोड ऑन केला तर इथे राईड मोड जो येतो तुम्हाला बघायला मिळेल आणि हा जो डिस्प्ले हा कलर जो येतो तुम्हाला प्रत्येक मोडमध्ये चेंज होत राहतो त्यामुळे हे एक चांगलं आहे आणि दिसायला सुद्धा जे ते चांगलं दिसतं। आणि या साईडला बघितलं तर जो थर्ड मोड आहे तो स्पोर्ट्स मोड मी टाकलेला आहे त्यामुळे स्पोर्ट्स मोडचं तुम्हाला इंडिकेशन जे ते इथे बघायला मिळेल आणि स्पीडोमीटर सुद्धा जो आहे तो एक चांगला कलरफुल देण्यात आलेला आहे आणि दिसायला सुद्धा जो आहे तो चांगला दिलेला आहे कंपनीने आणि भरपूर चांगले फीचर जे ते तुम्हाला ॲपमध्ये सुद्धा कंपनीने दिले ते तुम्ही चेक देखील करू शकता। गाडी जेव्हा तुम्ही घेतल्यानंतर स्कॅन करून तुम्हाला सर्व फीचर जे ते तुम्हाला ॲपमध्ये बघायला मिळेल। त्यानंतर मित्रांनो इथे जर बघितलं तर इथे जे तुम्हाला जेव्हा नवीन बाईक जी ती डिलिव्हरीला येईल तेव्हा तुम्हाला इथे जे ते कंपनीने फास्ट चार्जिंगचा ऑप्शनसुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळेल जे की तुम्हाला फास्ट चार्जिंग करायची असेल तेव्हा तुम्हाला इथे स्विच देण्यात येणार आहे जे की ही जर गाडी बघितली ही टेस्ट राईड व्हेकल आहे तुम्हाला जेव्हा नवीन मॉडेल तुम्हाला बघायला मिळेल तेव्हा तुम्हाला तिथे फास्ट चार्जिंगचा ऑप्शन जो आहे तो देण्यात येणार आहे आणि इथे सुद्धा इलेक्ट्रिक लिथियम पॉवरचं बॅजिंग तुम्हाला बघायला मिळेल आणि ग्राफिक्स जर बघितलं ते सुद्धा चांगले आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता। आता आपण या गाडीची रेंज बघूया किती आहे आणि मित्रांनो या गाडीची जर रेंज बघितली बॅटरी जर फुल चार्ज असेल तर इको मोडमध्ये तुम्हाला 120 किलोमीटरची रेंज जी ते बघायला मिळेल आणि जर तुम्ही सिटी मोड यूज केला तर 95 किलोमीटर म्हणजे 95 किलोमीटर इतकी रेंज जी येते तुम्हाला सिटी मोडमध्ये मिळणार आहे आणि जर थर्ड मोड जो आहे तो स्पोर्ट्स मोड जर तुम्ही यूज केला तर 60 ते 75 किलोमीटर इतकी रेंज जी ते तुम्हाला स्पोर्ट्स मोडमध्ये मिळणार आहे जी की अप्रॉक्सिमेट रेंज आहे आणि इको मोडमध्ये तुम्हाला 120 किलोमीटरची रेंज जी ती मिळणार आहे।
त्यानंतर मित्रांनो या KM3000 या बाईकमध्ये जर टॉप स्पीड बघितली प्रत्येक मोडमध्ये, इको मोडमध्ये टॉप स्पीड जी ती 45 ते 50 किलोमीटर इतकी असणार आहे. सेकंड मोड जो आहे तो सिटी मोड किंवा राईड मोड असं म्हणू शकतो, त्यामध्ये 55 ते 60 किलोमीटर पर आवर इतकी टॉप स्पीड जी ते तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर मित्रांनो जो स्पोर्ट्स मोड या बाईकमध्ये देण्यात आलेली त्याची जर टॉप स्पीड बघितली तर ती आहे 100 किलोमीटर पर आवर इतकी टॉप स्पीड जी ती या KM3000 बाईकची तुम्हाला बघायला मिळेल. आणि मित्रांनो ओव्हरऑल गाडीचा लुक सुद्धा तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा आहे आणि गाडी दिसायला सुद्धा जी ती चांगली आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता गाडीचा लुक जो आहे तो अशा प्रकारे. आता मित्रांनो आपण या गाडीचा जो आहे तो रिव्हर्स मोड चेक करूया. रिव्हर्स मोड जी गाडी ती तुम्हाला कशी जाते ते मित्रांनो. आता आपण या KM3000 या बाईकचा रिव्हर्स मोड चेक करूया. रिव्हर्स मोड तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे जी ती गाडी तुम्ही पुढे मागे किंवा घेऊ शकता आणि रिव्हर्स मोड जो तो अशा प्रकारे यूज करू शकता. आणि हे एक चांगले की गाडीमध्ये रिव्हर्स मोड देण्यात आलेला आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलंच असेल रिव्हर्स मोड जो आहे तो कसा यूज करू शकता तुम्ही. मित्रांनो आजचा व्हिडिओ होता कबीरा मोबिलिटीकडनं येणारी जी KM3000 ही बाईक आहे. या बाईकबद्दल आज आपण सर्व माहिती बघितली मराठीमधून. गाडीमध्ये फीचर्स वगैरे काय, रेंज किती आहे आणि या गाडीची जर ऑन रोड किंमत बघितली पुणे एरियातली जी की मी तुम्हाला आता सांगणार आहे. ऑन रोड किंमत पुणे एरियातली 1,41,000 रुपये इतकी आहे. आणि मित्रांनो ही जी ऑन रोड किंमत मी सांगितली पुणे एरियातली, जर तुम्ही व्हिडिओ काही दिवसांनी बघितला तर किंमत बदलू शकते किंवा तुमच्या शहरामध्ये वेगळी सुद्धा असू शकते. तुम्ही तुमच्या जवळच्या कबीरा मोबिलिटीच्या शोरूमला जाऊन किंमत चेक देखील करू शकता आणि शोरूमला भेट देखील देऊ शकता. जर तुम्हाला पुण्यामधनं ही बाईक घ्यायची असेल KM3000 तर तुम्ही ऑटो ईस्ट LLP कबीरा मोबिलिटी शोरूम वाकड पुणे या ठिकाणी नक्की भेट देऊ शकता. शोरूमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस जो आहे तो व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिला आहे. तुम्ही नक्की यांना कॉन्टॅक्ट देखील करू शकता आणि गाडीची टेस्ट राईड सुद्धा घेऊ शकता. आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट नक्की करा. तुमच्या एका लाईक आणि कमेंटमुळे व्हिडिओ जो आहे तो खूप लोकांपर्यंत जात असतो आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा जो व्हिडिओ तो नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून काय की येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन ते तुम्हाला सर्वात आधी. आणि तुम्ही मला इंस्टाग्रामला देखील फॉलो करू शकता किंवा प्रश्न विचारू शकता. इंस्टाग्रामची लिंक सुद्धा मी व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिली आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूत मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि काळजी घ्या.